गुड मॉर्निंग सगळ्यांना. ते मागचं मॅथमॅटिक्स बघून असं वाटून देऊ नका की मी एखाद्या क्लासला येऊन बसलोय. हे मंडळी बसल्या म्हणून समजून घ्या कशाला बसलो तर आम्ही. बघा की कसं आलो आपण क्लासला आलोय का. हो साइन कॉस थिटा हे माहीत असेल तुम्हाला. हे असं चाललेलं नाही. हे एक हॉटेल आहे. ते बघा पलीकडे तुम्हाला पोस्टर लागलेले दिसतील. आमच्यासोबत काजल पण आहे. ही सगळी चॉईस काजलची, नाही तर मी आतापर्यंत चपाती भाकर खाऊन आलो असतो. हे आता मेनू आलेला आहे आमच्यापर्यंत. हे बघितलं का प्लेट्स. रणजितले भरपूर पाव खाल्लेत. पाव आणि फुगायचं राहिलाय फक्त. होय रणजित काल आहे. कशामुळे तुला आवडतं हे रोज रोज का. मग कट डोसा ते छोले भटुरे काय काय रिझन काय. हे मेनू आलेला आहे. हे आम्हाला बरेचसे आयटम आलेले आहेत. कुठले तुम्ही. पारगाव सुधरी म्हणजे तुमच्या इथले हॉटेलला आले होते आमच्याच पारगावची मुलं. पारगाव तेच ना. तिरंगा हॉटेलच्या अलीकडे ते तुम्हाला माणसं दाखवतो पारगावची कोण येते. बरेचसे येऊन गेले. आम्ही टाकले छोटंसं हॉटेल. पण आम्हाला आमची इच्छा झाली की मिसळचं खायची. क्वालिटी पाहिजे. हां क्वालिटी पाहिजे. हां क्वालिटी. हे समोर रंजित कुछ बोलेगा. क्या बोलेगा. हे बाप रे रंजित अंदर किसको. पावसात भिजत आला चार्जर द्यायला. चार्जर हे आमचं चार्जर द्यायला सागर भिजत आलाय. ओले वडील काय दारा गेलता काय. मग पाहायला गेलं म्हटलं पाऊस तर येतोय आता दाराची काही गरज नाही. ह्या मॅडमची इच्छा असते मिसळ खायची, डोसा खायची, छोले भटुरे खायची. जिबेल चव. हा भाकरी चपात्या खावा का नाही. जाडजोड जा. माझं वजन वाढायचं कारणच सागर ते. हा तसं झालं यार. रणजित खाना चालू करू. सागर मिसळ काय मिसळ जाईन की तुला निसते नको. आम्ही तर आम्हाला तर माहित पाहिजे ना. फेमस मिसळ मग उपाशी राहिला जेवायचं. चहा कॉफी काही. आमच्या फॅमिली डॉक्टर आहे. ढवळे सरांचं हॉस्पिटल आहे ना. आमचा टमू तात्या आहे. काय झालं टमू तात्या उठून बस. अयो डबान फिबान सगळं आलंय. काय खाल्लं तू सकाळपासून. हा काय तुम्हाला काय झालं. तुम्ही हॉटेल टाकले ना. काय म्हणले. हॉटेल टाकले तुम्ही. हा वडापाव खायचा काय तुला. ते असतं दवाखान्यात तसलं नसतं. डाळ खिचडी खायला लावते होय. तुम्ही काय खाल्लं मग. कस काय पडला तू. चक्कर येऊन कस काय पडला. डोकं दुखायला लागलं होतं. हा होय. थोडा आराम करावा. तुझा थोडा वेळ लागेल रो एखाद्या. किती शक्ती दाखव अशी. तिकडलं लागेल ना. आमचा क्रिकेटचा आमचा रोजचा उन्हाळ्यातला सवंगडी तळी बॉलचा आहे ना. ज्यांना ज्यांना मैदानी खेळ माहीत त्यांचे क्रिकेट एकटे दांडू गोटे खेळलो. आपण गोटे खेळलो का. बघा हे आमचे माझे मित्र पण केवढा लिहित. ते पण लाजत नाहीत आहे ना. आता का काय आणलंय पोलगा कडान काय आणलं का. आराम करतो थोड्या वेळ. झोप येते का तुला. झोप नसेल येत लय. डोळा दुखतोय ना. मग झोपायचं आता आहे ना. त्याच्यामुळे ते डोळा दुखतोय त्यामुळे झोपत येत नाही येत का. ड्रॉप टाकून झोपायचं. मग ड्रॉप टाकून ब्रश केला का. बरं येऊ मी आता हिंडून थोडासा. सागर मामावर तुमच्या न्यायचं वय. घरी जायचं नगर फिगर काय नाही करायचं. नगरला काय फिट व्हायचं चांगलं. खाया पिऊन खाऊन पिऊन तसली चक्कर फिकर येत असते. हवय चेक करावं लागेल ना. बरे आमचा मित्र. आता मी आता थोडं बाहेर येतो हिंडून परत चेक करा. रात्री आलतो मी 11 वाजता आलतो. मी आलतो 11 वाजता. याची मम्मी होती इथं. तू बघितलं होतं उठला होता थोडासा.
मी बंद काम केलं. हाँ ये रंजीत भी था मेरे साथ में, माझं 2 दिवस दुखत होतं. है ना? त्याच्यामुळं मग मी गेली झोपले लगेच. हाँ? रात था, में था। आया था। उसको मोबाइल दिया था ना उधर. उधर देखा था मैंने। चला चला येऊ का मग? सागरने फोन केला ऐकू ये म्हणून. आज संडे असल्यामुळे मी आणि रंजित एक साउथ मूवी बघणार आहेत. रंजित किसका मूवी देखेगा? साउथ का किसका हीरो कौन देखेगा? हीरो बहुत है हीरो। बहुत है. तुम्हारी भोजपुरी में कौन है? भोजपुरी में बहुत कौन है? रानी चटर्जी हीरोइन है. हीरो कौन है? पवन है, पवन सिंह है. केसारी है, केसारी लाल है. और चिंटू पांडे हैं, चिंटू पांडे है. देखो भोजपुरी में कौन है? और बहुत हीरो नाम नहीं जानते। मूवी बहुत देखे है ना. केसारी लाल पसंद है ना. हाँ गाना बहुत सुनता है भोजपुरी. मजा आता है उसको गाने देखने में. हिंदी देखता है, सुनता है? हिंदी भी सुनता है ना. कौन हीरो पसंद है? हिंदी में हीरो गाना हो बस। कौन पसंद है? ये बहुत बड़े बड़े गाना सुनता है। बहुत बड़े बड़े सुना है. हाँ। हाँ हॉलीवुड देखता है? नहीं देखता है. नाही ना. ठीक आहे. ओपन केलं नेटफ्लिक्सवरती. म्हटलं मी खूप मूवी पाहिलेले आहेत. हे बघा सलार, गुंटूर, हिट, गन अँड गुलाब्स हे सगळं मूवी बघून काढलेले. मला नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेऊन मी बरेचसे मूवी बघितलेत. रणजीतच्या आग्रा खतरा आता आम्ही एक साऊथचं ॲक्शन फिल्म बघणार आहेत है ना. फाईटवाला देखेंगे ना. आता फाईटवाला मूवी बघतो आम्ही एकदा.